सम्मान में, बीएसपी मैदान में, संविधान के सम्मान में, बीएसपी मैदान में। गृह मंत्री अमित शाह, राजीनामा दो, गृह मंत्री अमित शाह, राजीनामा दो, राजीनामा दो। बाबा के सम्मान में, बीएसपी मैदान में, बाबा के सम्मान में, बीएसपी मैदान में, बाबा के सम्मान में, बीएसपी मैदान में। बहुजन समाज पार्टीचा, जय हो, बहुजन समाज पार्टीचा, जय हो, बहुजन समाज पार्टीचा. जय हो। आपल्या भारताचे जे गृहमंत्री साहेब आहेत त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण भारतभर आम्ही धरणे आंदोलन करतो आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही आपल्याला निवेदन द्यायला आलो की ज्या बाबासाहेबांनी शोषित दलित या वर्गांसाठी खऱ्या अर्थानं एक स्वराज्य निर्माण केलेलं आहे, पण या ठिकाणी माओवादी शक्ती फक्त डोक्यावर पाहते आणि बाबासाहेब रूपी या झाडाला आव्हानात्मक निर्णय करण्याचा प्रयत्न करू पाहते. बहुजन समाज पार्टी प्रथमतः या गोष्टीचा निषेध करते, कारण अमित शाह साहेबांनी त्यांचा शब्द वापस यावा आणि त्या ठिकाणी माफी मागावी आमच्या बहुजन समाज पार्टीची मागणी असते. आणि त्याचबरोबर जे परभणीमध्ये झालेलं जे हत्याकांड म्हणून त्या पोलीस प्रशासनावरती खऱ्या अर्थानं निलंबितपणाचा प्रकार न करता त्यांना 302 कलमाखाली अटक करून त्यांच्यावरती जन्मठेपी शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे. इकडे या म्हणजे लांबून घ्या फोटो. लांबून घ्या फोटो. फोटो घेतला? फोटो नाही. फोटो घ्या. फोटो घ्या. रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये अपमानास्पद वक्तव्य केलं आहे, त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांचा आणि आंबेडकरवादी विचारांचा अपमान केलेला असल्यामुळे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आदरणीय बहीणकुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशाने आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशभर निर्देशनाचा कार्यक्रम अमित शहा गृहमंत्री यांच्या विरोधामध्ये आज आहे. त्यांच्या निषेधात आज उस्मानाबाद जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी अशी आहे की त्यांनी अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि दुसरी गोष्ट की परभणीमध्ये जे संविधान तोडफोडीचं जे कृत्य झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झालेला आहे याच्या निषेधामध्ये पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि त्यांना पोलीस प्रशासनाला पार्टी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी आम्ही राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद. बहुजन समाज पार्टी राज्यकारिणी सदस्य विलास शेरखाणे आज आम्ही आहोत उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यालयासमोर. आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये बहीणकुमारी मायावतीजी यांच्या आदेशान्वये व या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेमध्ये अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्या
वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सन्माननीय कलेक्टर साहेब यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. एक प्रकारे लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार हा अमित शहा साहेबांनी केलेला असल्याकारणानं आम्ही त्यांचा जाहीरपणे निषेध करत आहोत. दुसरी बाब म्हणजे आंबेडकर हा जो प्रकार BJPमधील जे मंत्री साहेब आहेत यांनी हा जाणीवपूर्वक केलेला आहे. कारण ह्याच्या पाठीमागच्या आम्हाला एक पर्याय तुम्हाला बघायला भेटतील. त्यातला पहिला पर्याय म्हणजे की ज्या बाबासाहेबांनी SC ST OBC आणि इतर मायनॉरिटी या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी एक संघ करण्याचा प्रयत्न केला, त्या माध्यमातून हिंदुत्व ह्या अजेंड्याखाली ज्या बाबासाहेबांनी SCची आणि STची मुळे बांधण्याचा प्रकार केला, ते मुळे कुठंतरी विस्कटण्याचा प्रकार या BJP सरकारला करू पाहत आहे. कारण की SCमध्ये असणारा जो हिंदू वर्ग आहे, OBCमध्ये असणारा जो हिंदू वर्ग आहे, या लोकांना भावनिक साथ घालून पुन्हा त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदुत्व तयार करायचा त्यांचा एक अजेंडा आहे. दुसरा मुद्दा असा की नुकतंच झालेलं जे लोकसभेचं आणि विधानसभेचं जे इलेक्शन आहे, यामध्ये पूर्ण भारताचं लक्ष हे VM मशीनवरती केंद्रित झालेलं होतं. त्या VM मशीनचं लक्ष हटवण्यासाठी हा सरकारनं केला गेला एक अजेंडा आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण की आम्हाला दिशाहीन करण्याचं हे एक षड्यंत्र आहे. या गोष्टीचं आम्ही गांभीर्यानं लक्ष बहुजन समाज पार्टीने केंद्रित केलेलं असून बहुजन समाज पार्टी नेहमीच सर्वसामान्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टी नेहमी ग्रासरूटला उभारते. याचाच भाग म्हणून आमची मागणी अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये की बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आणि संविधानाच्या विरोधामध्ये कोणतंही वक्तव्य कोणत्याही सरकारनं केलं नाही पाहिजे. दुसरं आमची मागणी आहे की अमित शहा यांना पदमुक्त करून त्यांच्यावरती दोषारोप दाखल करून त्यांना खऱ्या अर्थानं संविधानिक पद्धतीनं अटक झाली पाहिजे. जे आमचे भीमसैनिक आहेत परभणीमधले, त्या भीमसैनिकाला खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांनी श्वसनाचा त्रास आहे अशी विधानसभेमध्ये त्यांनी माहिती पुरवून पुन्हा आणि आमच्या आंबेडकर चळवळीला डिवचण्याचा हा प्रकार केलेला आहे. त्याच्यामुळं ज्या प्रशासनामधले जो पोलीस अधिकारी आहेत त्यांना बडतर्फ न करता त्यांना खऱ्या अर्थानं 302च्या कलमाखाली अटक करून त्यांना जन्मठेपी शिक्षा व्हावी ही आमची बहुजन समाजाची प्राथमिक मागणी आहे. जय भीम.